आमदार भरतशेठ गोगावले आपल्या सोबत आहे। भरतशेठ, ताम्हिणी घाटामध्ये जो अपघात झालेला आहे, दुर्दैवी घटना आहे आणि त्यासाठी जे मृतक आहेत त्यांना 5 लाख रुपये द्यायला हवी, मदत द्यायला हवी अशी मागणी सुद्धा तुम्ही केली आहे। काय नेमका हा प्रकार आहे आणि काय म्हणाल? जे अपघात झाला सकाळी 9:30 वाजता दुर्दैवी अपघात होता। एका लग्नाच्या वराडाची मिनी बस येत होती आणि ती ताम्हिणी घाटाजवळ कोंडेथर म्हणून गाव आहे माझ्या मतदारसंघातलं शेवटचं, त्याच्या त्या वळणावरती हा अपघात झाला। त्यामध्ये 5 लोक मृत्युमुखी पावली होती दुपारी सकाळी आणि 27 लोक जखमी होती। तर त्या जखमींना माणगावच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि 5 लोक मृत्यू पावलेत। तर त्यामध्ये मी आता निवेदन केलं मुख्यमंत्र्यांना की यांना मागच्या वेळेला जसं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री त्यावेळेला अशा घटनेमध्ये काही ठिकाणी पैसे दिले होते, त्या धर्तीवरती आपण द्यावेत आणि त्यांनी माझी विनंतीला मान्यता दिली आणि 5 लाख रुपये देण्याचं घोषित केलं प्रत्येक कुटुंबाला। नक्कीच, पण ताम्हिणी घाटात यापूर्वी सुद्धा असेच अपघात घडलेले आहेत, त्यामुळे काही ठोस उपाययोजना सरकारकडून आम्ही तोही करतोय की जे काही 1-2 वळणं जी अवघड आहेत त्याला व्यवस्थित करून अपघात घडणार नाहीत याची आम्ही दक्षता घेऊ। नक्कीच, एक महत्त्वाचा प्रश्न आहे, संजय राऊत यांच्या घराची रेकी करण्यात आलेली आहे आणि कुठेतरी ते महायुतीच्या रडारवर आहेत अशी सुद्धा आता चर्चा झडते, याला उत्तर कसं देणार? आता सगळ्यात जास्त टीका त्यांनीच केली आहे तुमच्या आमच्यावर जरी टीका केली तरी मी त्यावेळेला सांगितलं की त्यांनी जास्तीत जास्त टीका केली म्हणून आमच्या जास्तीत जास्त सीट निवडून आल्यात, तेव्हा त्यांनी जर टीका करत राहाव्या, आम्ही त्याला काही करणार नाही। त्यांनी मनामध्ये काही कोणाची शंका कुशंका आणू नये, कारण त्यांनी जेवढं बोललेत तेवढ्या उलट घडत गेलेलं आहे हे आत्तापर्यंत आपण पाहिलं आणि म्हणून त्यांच्याबरोबर रेकी करणं किंवा काय हे कोणाच्याही मनात ध्यानात नाही आहे। कारण जे काय ते बोलत जात आहेत त्याच्या विरुद्ध जर घडत असेल, म्हणजे आमच्यासाठी जर चांगलं घडत असेल तर आम्ही कशाला कोण काय रेकी करणार? त्याला कदाचित त्यांना काय शंका आली असेल तर त्याचं मुख्यमंत्री चौकशी करतील आणि काय ते ठरवतील। अधिवेशन हिवाळी आणि विरोधक टीका करतायत की मंत्र्यांना शपथ दिली पण खाते वाटप केलं नाही, कोणत्या मंत्र्यांना कोणत्या खात्याबद्दलचा प्रश्न विचारायचा हाच त्यांच्यापुढे प्रश्न आहे। खाते वाटप होणार आहे, उद्या शेवटचा दिवस आहे असं वाटतंय, आज किंवा उद्या डिक्लेरेशन पण होऊ शकतं, तुम्ही काय कोणी काळजी करायचं कारण नाही आहे आणि ते होईल असं आम्हाला खात्री आहे। कोणत्या खात्यासाठी आग्रही आहात किंवा काही आहे का अशी म्हणजे इच्छा तुमची? काही नाही, मी काय सांगितलं, जे आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जी जबाबदारी देतील ती आम्ही स्वीकारायला तयार आहोत। जर काम करणारा माणूस आहे त्याला खातं कुठलंही जरी मिळालं तरी त्याला ते न्याय देऊ शकतो। मंत्री होणं ही सगळ्यात मोठी बाब होती, ती शिंदे साहेबांनी पूर्ण केलेली आहे। आमच्या गोरगरीब जनतेच्या कष्टकऱ्यांच्या मनातली बाब होती की आमचा माणूस आमचा आमदार गोरगरिबांचा शेठ भरतशेठ हा मंत्री व्हावा। त्या बिचाऱ्यांना काय माहिती कुठलं खातं असतं काय असतं, तर त्यांना फक्त आपला माणूस मंत्री व्हावा ही त्यांची इच्छा होती, ती आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केले। त्याच्यामुळे आम्ही समाधानी आहोत, खातं कुठलंही मिळालं तरी आम्ही काम करू आणि महायुतीची जी सत्ता जी जनतेने आमच्या हातात दिलेली आहे त्याला न्याय देऊ। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।